ग्राउंड झिरोमध्ये पुढचा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये जो शिरकाव वाढत चाललेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। नाशिक शहरातून बातमी समोर आली। नाशिक शहर परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन सातत्यानं होत असताना नाशिककर बिबट्याच्या दहशतीखाली आहेत। गुरुवारी पाथर्डी परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने वन विभागासह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला। गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी परिसरातील मळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करत होते। हा परिसर वर्दळीचा असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला, अन्य नागरिक यांना सातत्याने या परिसरातून ये-जा करावी लागते। वन विभागाने नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत परिसराची पाहणी केली असता बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले। त्यानुसार 3 दिवसांपूर्वी पाथर्डी परिसरातील नवले यांच्या मळ्यात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला। गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। ही माहिती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला देताच पथक घटनास्थळी पोहोचले। बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आलं। बिबट्या नर असून 6 वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकारी अनिल अहिरराव यांनी दिली। त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात आता सोडण्यात आलेला आहे। ही झाली नाशिकची घटना। असाच प्रकार धुळ्यामध्ये सुद्धा झाला होता। ऑक्टोबर महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यात वारंवार बिबट्याचे हल्ले होत असल्याचं निदर्शनास आलं होतं। या बिबट्याने 3 बळी घेतले। या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर होते। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने ठिकठिकाणी जाळे सुद्धा लावले होते, मात्र तरीही त्यांच्या प्रयत्नांना तितकंसं यश आल्याचं दिसलं नाही। या बिबट्याची दहशत इतकी वाढली की त्या भीतीने शाळांना सुद्धा सुट्टी धुळ्यामध्ये जाहीर करण्यात आली होती। नाशिकनंतर आपण धुळ्यातलं प्रकरण पाहतोय। राज्यामध्ये ठिकठिकाणी बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये जो शिरकाव वाढत चाललेला आहे त्या संदर्भात ही बिबट्याची जी घटना ही धुळेमधली घटना आहे की इथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाला जी कसरत करावी लागली होती त्यात 3 दिवस गेले आणि याच निमित्तानं शाळांना सुद्धा टाळं ठोकावं लागलं होतं। त्याची सुद्धा 2 दृश्य आपण पाहतोय। ऑक्टोबर महिन्यात हा प्रकार घडला होता। वारंवार बिबट्याचे हल्ले या परिसरामध्ये होत होते आणि प्रामुख्याने विशेष बाब म्हणजे या बिबट्याने 3 बळी सुद्धा घेतले। या बिबट्याला पकडण्याचे मोठे आव्हान त्यानंतर वन विभागासमोर होते। बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे ठेवण्यात आलेले होते, मात्र हा बिबट्या जेरबंद होत नव्हता। त्यामुळे शाळांना सुद्धा टाळं लावण्यात आलं होतं। शाळा बंद होती, शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या। राज्यात ठिकठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे बिबट्याचा शिरकाव झाला आणि त्यामुळे नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागला त्या संदर्भात आपण चर्चा करतोय। तर अमरावती शहरामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर असल्याचं निदर्शनास आलं होतं। काही दिवसाअगोदर याच परिसरातील पाठ्यपुस्तक विभागामध्ये बिबट्या CCTVमध्ये कैद झाला होता। बुधवारी सकाळी बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती। बिबट्याच्या मुक्त संचाराची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। वन विभागाकडून बिबट्याचा शोध घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। नाशिक असो, धुळे असो, अमरावती इथली आपण ही घटना पाहिली। सातत्यानं जंगली प्राण्यांचा शिरकाव मानवी वस्तीत वाढतच चालला आहे। उपयोग काहीच होत नाही, कारण की त्यांनी 3 दिवसापासून लावून दिले। त्याचा कॅमेरे येतात, कॅमेरे काढून नेता, परत आणता, लगेच नेता। आता तर कॅमेरे काढून नेले तर नेलेच त्यांनी। इतके पिंजरे वगैरे लावून काहीच उपयोग नाही होत त्यांचा। त्यांचे कर्मचारी नाही, काही नाही, कोणीच नाही। नुसते पिंजरे लावून दिले, नावला दादा करून दिला, बस, दुसरं काहीच नाही। 10-12 वर्षांमध्ये बिबट्या आणि मानव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे। बिबट्या विहिरीत पडला असल्याच्या घटना सरासरी 2 महिन्यात घडत असतात। जिल्ह्यात अनेक खासगी विहिरींना कठडे नाहीत। या कठड्यांविना असलेल्या विहिरीच्या जवळपास फिरकणारा बिबट्याचा तोल नेमका विहिरीत जातोच। वन विभागाकडून यंत्रणा राबवून बिबट्याला पिंजऱ्यातून सुरक्षित बाहेर काढून जंगलात सोडण्यात येते। लहान मुले आणि गुरे त्यांचे सहज साध्य होणारे भक्ष्य आहे। या संदर्भामध्ये बिबट्या मानवी अधिवासात काय येत असतो, त्याची कारणे काय असू शकतात ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया।
बिबट्या लहान प्राण्यांची शिकार करत असतो. कुत्रे, बकरी, डुक्कर अशी कमी प्रतिकार क्षमता असलेले प्राणी बिबट्याचे खाद्य बनतात. बिबट्या शिकार करू शकेल असे प्राणी मानवी वस्तीतच आढळतात. त्यामुळे बिबट्या वस्तीकडे घुसण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत. कमी होत चाललेली वनक्षेत्र हे देखील याचं प्रमुख कारण आहे. दाट जंगलांची घटलेली संख्या हे देखील यामागचं प्रमुख कारण आहे. लहान प्राण्यांचे कमी झालेले अस्तित्व, जंगलाच्या जवळ सरकलेली मानवी वस्ती, त्यामुळे बिबट्या मानवी अधिवासात शिरकाव करताना दिसतात. मानवी अधिवासात बिबट्या का येतो हा सर्वसामान्य प्रश्न आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून याचं उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक खैरनार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. जी विकास कामं होत आहेत यामुळे जंगल क्षेत्र कमी होत चाललेलं आहे आणि बिबट्यांचा मूळ जो अधिवास आहे हा जंगल आणि गाव किंवा शहराची बॉर्डर या पार्श्वभूमीवरती बिबटे राहतात. हे स्वतःला खूप अडॅप्ट करून घेतात, परिस्थितीशी जुळवून घेतात आणि बिबट्याचं आवडते जे खाद्य आहे ते कुत्रा हा प्राणी आहे. जी, तुलनेने बिबट्याला मोठ्या प्राण्यांचे शिकार करणे शक्य होत नाही, त्यामुळे तो कुत्रा किंवा बकरी, छोटे गाईचे बछडे, लहान डुक्कर वगैरे अशा प्राण्यांच्या शिकारीवरती तो अवलंबून असतो. अनेक वर्षांपूर्वी सातपुड्याचे जंगल बिबटे आणि इतर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास होते. कालांतराने जंगल मोठ्या प्रमाणात नाहीसे झाले आणि हळूहळू बिबट्यांचा अधिवास परिसरातील ऊस, केळी आदी शेतीचा भाग बनला. तसेच बिबट्यांना जंगलापेक्षा या भागामध्ये मुबलक पाणी आणि अन्न उपलब्ध झाल्याने त्यांना हाच परिसर आता आपल्या अधिवासासारखा वाटायला लागला. त्यामुळे मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी सातपुड्याच्या पट्ट्यात बिबट्यासाठी पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवास तयार करणे आवश्यक झाल्याचं बोललं जात आहे. जर तुमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असेल आणि बिबट्या तुमच्या परिसरात शिरला तर तुम्ही काळजी कशी घ्याल त्या संदर्भात आपण तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वनविभागाला तातडीने आपण कळवावे. सोबतच शेतीच्या बांधापासून काही अंतरावर घर बांधावे. आपले पाळीव प्राणी बंदिस्त गोठ्यात ठेवावे. गोठ्याच्या परिसरामध्ये पुरेसा प्रकाश असेल अशी व्यवस्था सुद्धा करावी. अंधार होण्याआधी शेतातून घरी यावे. सूर्योदय झाल्यानंतरच शेतात जावे. सोबत काठी सुद्धा ठेवावी. लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुलांना शेतात एकटे पाठवू नये. समजा बिबट्या मानवी अधिवासात शिरलाच आणि त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा त्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक खैरनार यांनी काय म्हटलंय पाहूयात. बिबट हा तुलनेने लहान असलेल्या प्राण्यांवरती हल्ला करतो. बिबटच्या हल्ल्यांचा जर प्रकार बघितलं तर बिबट हा सहसा झाडावरून किंवा भिंतीवरून म्हणजे उंचावरनं खालच्या दिशेने हल्ला करत असतो. खालून वरती
हल्ला करण्याचं प्रमाण कमी असतं. याचं कारण आहे बिबटची जी नजर आहे ती एक 45 ते 50 डिग्री पर्यंतच त्याचा डोळा फिरतो. त्यामुळे त्याला खूप उंचावरचं दिसत नाही. त्यामुळे 5-5.5 फुटाच्या उंचीवरचा जर माणूस किंवा दुसरा प्राणी असेल तर सहसा बिबट अशा व्यक्तींवरती, प्राण्यांवरती हल्ला करण्याची हिंमत करत नाही. जी. कारण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. डोंगर पायथ्या शेजारी मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहेत. वन्य प्राण्यांकडून ज्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते त्यानुसार उंदीर, डुक्कर, पक्षी, घुशी, रानगवे, सांबर याकडूनही शेतीचे नुकसान होते. बिबटा हा छोट्या शेतीसाठी नुकसान करणाऱ्या अशा अनेक उभयचर प्राण्यांनाही भक्ष्य करीत असतो. यामुळे शेतीचेही अनपेक्षितपणे रक्षण होत असते असं म्हणायला हरकत नाही. जैवविविधतेच्या साखळीमध्ये बिबटा हा महत्त्वाचा दुवा ठरत आहे. त्याची संख्या घटल्यास अन्न साखळी आणखी अडचणीत येणार आहे. आजच्या ग्राउंड झिरोमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.